नमस्कार. मी दीपक पाटील. आता सध्या मी इचलकरंजी म्हणजे साजणी येथे राहतो. मी प्रोफेशनल इंजिनियर आहे, टेक्सटाईल इंजिनियर आहे आणि मी आता सध्या नवमहाराष्ट्र स्पिनिंग मिल येथे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम करतो. बेसिकली माझं गाव हे खेड्यातून म्हणजे दुधगाव आहे. माझं शिक्षण हे इथं इचलकरंजीमध्ये DKT इंजिनिअरिंग कॉलेजला 92चा मी टेक्सटाईल इंजिनिअरिंग पास आउट आहे. त्यानंतर मी मुंबईला सर्व्हिसला गेल्यानंतर तिथं सर्व्हिस करत करत MBA केलेला आहे आणि बेसिकली रुरल एरियामधनं असल्यामुळं पहिल्यापासून व्यायामाची सवय होती आणि शाळेत असताना असू दे, कॉलेजमध्ये असताना असू दे, डेली कमीत कमी 4 ते 5 किलोमीटर पळणे किंवा चालणे किंवा सायकलिंग करणे हा कायमच मला म्हणजे तसा माझा हे होता. पण त्यानंतर जसं जसं प्रोफेशनल लाईफमध्ये आलो आणि प्रोफेशनल लाईफमध्ये मला कामाच्या दगदगीनं माझ्या पूर्ण म्हणजे जीवनाची शैलीच बदलून गेली. म्हणजे तुम्ही ताई जशा सांगताय तुम्ही आत्ता की जीवनशैली बदलल्यामुळंच हे सगळे अडचणी म्हणा किंवा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे, ते खरोखरच मला म्हणजे तुम्ही आता 8 दिवस मी तुमचं लेक्चर ऐकतोय त्यामुळं मला ते रिअलाइज झालं की कारण का पूर्वी व्यायाम करत होतो, सगळं व्यवस्थित होतं, वजन वाढत नव्हतं, कधीच काय होत नव्हतं. पण जसं जसं जीवनशैली बदलली, कामाचा ताण वाढत गेला, कामाच्या ताणामध्ये काम 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 करत गेलो, पण स्वतःकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळं माझं वजन हे पूर्वी 90 किलो होतं, त्यानंतर 100 किलो झालं. त्यानंतर आता परवा मी कोरोनाच्या पिरियडमध्ये मला म्हणजे थोडंसं आउट ऑफ इंडिया वगैरे जावं लागतं, त्यामुळे मला कोरोनाचे 2 डोस प्लस आपला बुस्टर डोस घ्यायला आणि त्यानंतर माझं वजन हे मागच्या 1 वर्षापासून 122 किलो वजन झालं आणि हा वजन कमी करण्यासाठी म्हणून मी या ग्रुपला जॉईन झालो. त्यानंतर मला ह्या याच्यामध्ये प्रोफेशनल लाईफमध्येच काम करत करत असताना मुकुंद माळी म्हणून आमचे इलेक्ट्रिकलचे कन्सल्टंट आहेत, ते आपल्या ग्रुपमध्ये जॉईन झालेले आहेत. ते मला भेटले, त्यांनी मला सांगितलं की असं असं आहे, ह्या तुम्हाला म्हणजे त्यांनी माझा बघूनच किंवा कारण ह्या 2 वर्षामध्ये बराचसा म्हणजे जवळपास 90 किलोवरून मी 122 किलोला गेलेलं हे त्यांना जाणवलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही काय पण करा पण हा ग्रुप जॉईन करा. हे त्यांनी मला काउन्सिलिंग केलं की समोर असं असं बसून घेतलं त्यांनी. अर्धा तास त्यांनी सांगितलं मला काय करायला लागते काय नाही आणि तुमचं हे वजन हे कमी होऊ शकतंय. त्यामुळे मग मी त्याने मिलिंद पाटील सर आपले जे आहेत, सविता पाटील मॅडम आणि मिलिंद पाटील सरांना ते मग घरी घेऊन आले. त्यांनी जवळपास आम्ही रात्री 9:30 ते 11:30 पर्यंत मला त्यांनी म्हणजे या आपल्या म्हणजे 27 बद्दल ह्याच्याबद्दल सांगितलं आणि त्यानं प्रभावित होऊन आणि मलाही काय झालं होतं की मलाही जवळपास 1 महिना असं वाटत होतं की आता ह्या वजनाचा त्रास आपल्याला व्हायला लागला. आता तसं बघायला गेलं तर मला वजन जास्त आहे, मी चालणं फिरणं वगैरे सगळं रेग्युलर आहे, पण त्या वजनाचा त्रास बसायला उठायला त्यानंतर कुठेही कुठल्याही आपल्या मीटिंगमध्ये गेलं म्हणा किंवा कुठेही गेलं म्हणा तिथं ते थोडंसं ऑकवर्ड फील व्हायला लागलं मला आणि त्यामुळं मी वजन कमी करण्याच्या हेतू घेऊनच जॉईन झालो. मिलिंद सरांनी मला फार चांगल्या पद्धतीनं गाईड केलंय. डेलीच्या डेली ते रोज मला फोन करतात, आठवण करून देतात कधी काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे त्याबद्दल त्यांनी. त्यानंतर सविता पाटील मॅडमनी ही चांगल्या पद्धतीनं मला मार्गदर्शन केलं. सध्या जरी माझं वेट जास्त असलं तरी पण मला अजून कुठलाही बीपीचा किंवा शुगरचा हा त्रास नाही आहे, कारण हे नाही पण त्याचा वजनाचा जो त्रास आहे तो मला व्हायला चालू झाला. त्यामुळं मी हा ग्रुप जॉईन केलाय. जवळपास मी माझ्या माहितीप्रमाणे 10 तारखेपासून मी हा ग्रुप जॉईन केलेला आहे. 10 तारखेपासून मी योगा करतो. त्यानंतर ताई तुमचं तर लेक्चर मी न चुकता अटेंड करतो. सकाळचं अफर्मेशन आहे. त्यानंतर दिवसभर मिलिंद सरांचं आणि सविता मॅडमांचं यांच्या मार्गदर्शनाखाली डाएट आणि रोजचा रेग्युलर व्यायाम हा चालू आहे आणि खरोखर
आता कमीत कमी एक आठवडा जरी झाला असला तरी पण मला रोजची ही माझी जीवनशैलीमध्ये आपण स्वतःसाठी जो वेळ द्यायला पाहिजे असं तुम्ही जे म्हणता ते खरोखरच मला जाणीव झाली आहे त्याची. आणि स्वतःसाठी वेळ दिल्याशिवाय आपली प्रकृती व्यवस्थित राहणार नाही याची मला म्हणजे फिलिंग तसं झालेलं आहे. आणि या 27 फॅमिलीला जॉईन झाल्यामुळं मी 10 तारखेला जॉईन झालो होतो. 10 तारखेला माझं वजन 123.8 किलो होतं. आज आत्ताच मी व्हिडिओ टाकलेला आहे. या 10 दिवसाच्या याच्यामध्ये माझं वजन 119 किलो झालं आहे. जवळपास 3 ते 4 किलोचा म्हणजे लॉस झालेला आहे. आणि हे जे आहे हे मी कंटिन्यू करणार. आणि खरोखर म्हणजे मी आभार मानतो की मला मुकुंद माळी सर हे भेटले. त्या दिवशी मला गडबड होती तरी पण त्यांनी थांबवून घेतलं. मला म्हटले की हे तुम्ही जे काही गडबड आणि हे जे काय करायला लागलाय त्याच्यापेक्षा हे काम करत असताना आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यायला पाहिजे म्हणून त्यांनी मला हा प्लॅन हे काउन्सिलिंग केलं, समजून सांगितलं काय करायला पाहिजे. त्यानंतर मग ते मिलिंद पाटील सरांना घरी घेऊन आले. मिलिंद पाटील सरांनी मला ते जवळपास 2 तास काय करायला लागते काय नाही, आपल्या शरीराकडे का लक्ष द्यायला पाहिजे किंवा स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. आज मी एक अभिमानानं सांगतो की म्हणजे एक मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून मी इथं काम करतो. त्यानंतर मी टेक्सटाईलचा कन्सल्टंट आहे. पळापळी आणि त्यानंतर जीवनाचे हे बदलल्यामुळं की रोजच्या रोज काम 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 कामासाठी पळणे, इकडे जाणे तिकडे जाणे, त्यानंतर ट्रॅव्हलिंग माझं भरपूर होतं. या याच्यामध्ये मी शरीराकडं पूर्ण माझं दुर्लक्ष झालं होतं. आणि शरीराकडं कारण मला रिअलाइज होतं की आपण आपल्या शरीरा म्हणजे प्रकृतीकडे जर दुर्लक्ष केलं तर त्याचा परिणाम हा आपला भोगावा लागतो. कारण याचं कारण असं आहे की मी आपल्या म्हणजे शाळा झाल्यानंतर माझी 1 ते 10वी शाळा झाल्यानंतर मी 11वी 12वीला जैन बोर्डिंग सांगली इथे होतो. तिथं खरोखर सांगायचं म्हणजे मला थोडं भरून येते. कसं असतंय सर, ज्या